एक गोपनीय माहिती परवा संध्याकाळी भेटली होती की अशा प्रकारचे एक इलिगल पार्टीचे आयोजन करण्यात आलेली आहे. त्यावर क्राईम ब्रांचची एक स्पेशल टीम गठीत करण्यात आली होती आणि ते एक ट्रॅप लावून त्या ठिकाणी रेड केलेली आहे. खऱ्या अर्थाने आयोजकांनी व्हेन्यू पण जे सगळे पार्टिसिपेंट्स होते त्यांना अत्यंत उशिरापर्यंत गोपनीय ठेवली होती आणि लास्ट मोमेंटवर त्यांना पण व्हेन्यू त्यांनी कळवले होते. हे सर्व जे प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आल्यानंतर जे प्रिलिमिनरी खात्री करण्यात आली त्या अनुषंगाने तिथे काही अवैध होणार असल्याची आमची खात्री झाली होती आणि त्या अनुषंगाने ही कारवाई झाली. तिथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा सापडलेले आहे. ते दारूची परवानगी त्यांना होती, परंतु ती 11-11:30 वाजेपर्यंतची होती. परंतु उशिरापर्यंत तिथे हे पार्टी चालू होती. पार्टीचे कोणताही परवानगी त्यांनी घेतली नव्हती. लाऊडस्पीकरची कोणताही परवानगी घेतली नव्हती. कॉन्ग्रिगेशनची कोणताही परवानगी घेतली नव्हती. काही रेडमध्ये काही छोट्या प्रमाणात 3 ग्राम गांजा पण सापडलेले आहे. मोठ्या प्रमाणात युवक युवती त्या पार्टीमध्ये होते. ऑर्गनायझर्स आणि त्याचे पूर्ण जे इकोसिस्टम आहे, त्यांचे पूर्ण जे टीम्स आहेत, त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. तपास सर्व दिशेनी आणि सर्व दृष्टिकोनातून इन्क्लुडिंग टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. जे कोणी अशा प्रकारचे हे आयोजनामध्ये ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होता, सर्वांचे विरुद्ध कडक कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची आहे. तपास सध्या प्राथमिक स्टेजवर असल्यामुळे याचे व्यतिरिक्त काही माहिती सध्या देणे शक्य नाही. परंतु एक गोष्टी नक्की आहे की लोकांनी जोपर्यंत नाईट लाईफ एन्जॉय करत असताना नियम आणि कायद्याचे अनुसरण राहतील त्याबद्दल आमचे कोणत्याही प्रकारचे आक्षेप नाही. परंतु नियम आणि कायद्याचे पलीकडे जाऊन कोणी अशा प्रकारचे आयोजन करत असतील तर मागे पण अशा प्रकारची कारवाई झालेली आहे आणि पुढचे काळात आणखी कडक कारवाई होईल याचे मी सगळ्यांना गवाही देतो. शहरात रस्त्यावर डिसिप्लिन असण्याचे दृष्टिकोनातून पोलिसांची नाकाबंदी असो, ड्रंक अँड ड्राईव्हचे विरुद्धची कारवाई असो, इन्क्रीज्ड व्हिजिबल पोलीस प्रेझेन्स असते. विशेष करून फ्रायडे आणि सॅटर्डेला आपल्याला मोठ्या प्रमाणात शहरामध्ये दिसतील. आम नागरिक पुण्याचे त्यांचे सुरक्षाची जबाबदारी पोलीस दलांची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि त्याचे 100% त्यामध्ये कारवाई जोरात आणि अत्यंत गंभीररीत्याने करण्याची आमची भूमिका आहे. सर, याच्यात काय काय सील केलेले आहे? त्यांचे जे ठिकाण होता, जे त्यांचे घर फार्म हाऊस जे काही आपण म्हणणार ते सील करण्यात आलेली आहे. डीजेची इक्विपमेंट्स वगैरे जप्ती करण्यात आलेली आहे. आता सर्वांचे टेक्निकल दृष्टिकोनातून इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि पूर्ण जोरात आतमध्ये जाऊन जे काही इकोसिस्टम जसं मी म्हटलो या आयोजनमध्ये होते त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आम्ही आपल्याला सांगतो, आमचे स्पेशल टीम्स अत्यंत बारीकरित्याने सोशल मीडिया मॉनिटरिंग करत असते अशा प्रकारचे पार्टीजबद्दलची आणि गोपनीय इन्फॉर्मेशन असो किंवा सोशल मीडिया मॉनिटरिंगच्या अनुषंगाने असो, या अशा प्रकारचे इलिगॅलिटीवर पोलिसांची अत्यंत बारीक लक्ष आहे आणि काही ॲबेरेशन आणि व्हायलेशन दिसला तर सर्वांचे संबंधितांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची आहे. जमावबंदीचा टायमिंग आणखी वाढवलेला आहे का? जमावबंदी कधीही नव्हता. जमावबंदी आज पण नाही आहे. आपण हे लक्षात ठेवा. रेग्युलेटरी नोटिफिकेशन 37(1)(3) पोलीस ॲक्टचे अंतर्गत आंदोलनचे परवानगी घेणे इत्यादी या कंडिशनचे असते. जमावबंदी वगैरे सारखे कृपया करून या कन्फ्यूज करण्याच्या दृष्टिकोनातून हे करू नये. कोणताही प्रकारची जमावबंदी किंवा कोणी लॉकडाऊन म्हणते अशा काही गोष्ट नाही. गोष्टी स्पष्ट आहे. जे काही रस्त्यावरचे हॉकिंग आहे किंवा पानटपऱ्या आहे किंवा फूड स्टॉल जे रस्त्यावर लागत असतील त्यांना हॉकिंगची परवानगी महानगरपालिकाचे 10 वाजेपर्यंत असते. ते 10 वाजताची इम्प्लिमेंटेशन होत आहे. एक लक्षात ठेवा, जे काही परमनंट स्टॅब्लिशमेंट्स आहे, कॅफेटेरियाज असतील, शॉप्स असतील, गारमेंट शॉप्स असतील, जे परमनंट स्टॅब्लिशमेंट आहे त्यांना 24 तास खोलण्याची आणि खुला राहण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे. ते तसेच चालू राहतील. त्यांना कोणत्याही प्रकारचे नियम आणि बंदी लागू नाही.
ही फक्त टेम्पररी इस्टॅब्लिशमेंट्स, रस्त्यावरचे हॉकिंग आणि या विषयावर शहरात शांती सुव्यवस्था मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे इन्फोर्समेंट आणि अंमलबजावणी सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.